नमस्कार, माझं नाव अक्षय काळे. मी सध्या नगरला न्यू आर्ट्स कॉलेज इथे बी.कॉम करतोय. तर कॉलेज करत असताना असं व्हायचं की सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे कॉलेजमध्ये अटेंड करायचे. कॉलेजमध्ये हे कार्यक्रम होत असताना आम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट घेत नव्हतो, कारण स्टेजवर जाणं हे आमच्यासाठी म्हणजे मनातून ज्यावेळेस स्टेजवर जाण्याची वेळ यायची त्यावेळेस मनात असं व्हायचं, निगेटिव्ह थिंकिंग व्हायची की नको रे बाबा, हे स्टेजवर एवढ्यांसमोर बोलायचं म्हणजे कसं. तर ज्यावेळेस घरच्यांच्या माध्यमातून रोल युअर रोल म्हणजेच चला भविष्य घडूया या कोर्सची माहिती भेटली, तर मी प्रथमतः तो कोर्स इथे जॉईन केला. आणि चला भविष्य घडूया या कोर्सच्या माध्यमातून ज्यावेळेस मला माझी प्रतिकृती समोर दिसायला लागली की मी आत्तापर्यंत माझे जे टार्गेट ठरवलेलं होतं त्या टार्गेटच्या अचीवच्या दृष्टीने मी काहीच करत नव्हतो. की मी जे आत्तापर्यंत माझ्या टार्गेटच्या दृष्टीने मी जे प्रयत्न करायला पाहिजे होते, ज्या ज्या स्टेप्स मी पुढे जायला पाहिजे होतं त्या स्टेप्स मी आत्तापर्यंत करत नव्हतो. तर या कोर्सच्या माध्यमातून मला जी माझी प्रतिमा आहे, जी माझा भूतकाळ ज्यावेळेस समोर यायला लागला आणि त्या भूतकाळाच्या माध्यमातून ज्यावेळेस सरांनी सांगितलं की तुम्ही असं असं वागत होता, असंच करत होता, आणि त्यावेळेस मला समजलं की आपण खरंच इथे चुकलो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे इथं हे कोर्स केल्यानंतर ह्या गोष्टी मला क्लिक झाल्या आणि त्या गोष्टी मी बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच या कोर्सच्या माध्यमातून जी सरांनी डायरी लिहायची सांगितली होती की रोज आपण काय करतो आणि किती वेळ कुठे घालतो, म्हणजे आपल्याला आपण किती विनाकारण वेळ खर्च करतो. आपण प्रत्येक वेळी म्हणतो मला वेळ नाही, तर खरंच या ज्यावेळेस ही डायरी लिहिली आणि त्यावेळेस समजलं खरंच आपल्याकडे खूप वेळ आहे. की एका यशस्वी माणसाकडे जितका वेळ असतो तितका वेळ नक्कीच आपल्याकडे आहे, आणि आपण आपलं यशस्वी होण्यासाठी जितका वेळ आपल्याला खर्च करायला पाहिजे तितका वेळ आपण खर्च करत नाही आहे. तर या डायरीच्या माध्यमातून वेळेचं नियोजनही झालं. त्यानंतर घरातील बाहेर राहायचं म्हटल्यावर घरच्यांचे फोन वगैरे इकडनं यायचे. त्यावेळेस घरच्यांचा फोन वगैरे आल्याच्या नंतर असं व्हायचं की कधी कधी टेन्शनमध्ये यायचं की घरचे विनाकारण फोन करतायत, विनाकारण त्रास देत आहेत, आणि त्यावेळेस मनामध्ये निगेटिव्ह ऊर्जा तयार व्हायची आणि निगेटिव्ह एनर्जी तयार झाल्यामुळे मन निगेटिव्ह थिंकिंगकडे जास्त जायचं. तर निगेटिव्ह थिंकिंगकडे गेल्यामुळे वडिलांच्या बद्दल जे घरचे विनाकारण फोन करतायत, विनाकारण असं होतं तसं होतं, तर हे निगेटिव्ह विचार इथे आल्यानंतर जे फॅमिली रिलेशन, माझे वडील, माझा भाऊ आणि मी या कोर्समध्ये होतो. तर आम्ही तिघेजण या कोर्समध्ये असल्यामुळे आमचे जे फॅमिली रिलेशन आहे हे फॅमिली रिलेशन एकवटलं गेलं. आणि आम्हाला जे एकमेकांना सांगायचं आहे, एकमेकांच्या माध्यमातून एकमेकांना जे आत्तापर्यंत सांगायचं होतं की आमचं कुठं चुकतं किंवा कुठली गोष्ट आमची चांगली आहे, तर या कोर्सच्या माध्यमातून चला भविष्य घडूया या माध्यमातून आमचं फिलिंगवर काम झाल्याच्या नंतर आम्ही फॅमिली रिलेशन क्लोज झाले आणि आम्ही एकत्रित यायला लागलो. या कोर्सच्या माध्यमातून चला भविष्य घडूया या कोर्सच्या माध्यमातून फॅमिली रिलेशनवरही काम केलं गेलं. ज्यावेळेस आमच्या फिलिंगचा सेशन झाला, त्या सेशनमध्ये असं झालं की समजायला लागलं की आपलं कुठं चुकलं. आपल्याला वडील इतके दिवस जे समजावत होते, जे फोन वगैरे करत होते, ते आपण विनाकारण निगेटिव्ह दृष्टिकोन ठेवून त्या याच्यामध्ये पाहत होतो, निगेटिव्ह अँगलने त्यांना पाहत होतो. तर ते निगेटिव्ह नसून एक पॉझिटिव्ह आपल्या कार्यासाठी, आपले जे यश आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी, किंवा त्यांचं आपण बाहेर राहतो तर त्यांचं जे आपल्याबद्दलचं मत आहे ते आपण कुठे आहे, काय आहे, हे त्यांचं एक वडिलांच्या आईच्या नात्याने ते विचारत होते आणि ते मी निगेटिव्ह दृष्टिकोनातून घेत होतो. त्यामुळे या कोर्सच्या माध्यमातून असं समजलं की हे विनाकारण आहे. आणि त्यावेळेस वडील, भाऊ आणि मी आम्ही तिघंही कोर्सला असल्यामुळे आम्हाला तिघालाही फॅमिलीमध्ये काम करणं सोपं झालं. आणि या तिघांच्या एकजुटीमुळे आम्ही नक्कीच आमचा परिवार पुढे नेऊ शकू. तर मित्रांनो, आपल्यालाही अशी विनंती आहे की आपणही हा कोर्स जॉईन करावा. आणि या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच जे मूल्य आहे या कोर्सचं हे खूप कमी आहे, आणि आपण जे या कोर्सच्या माध्यमातून घेऊन जातो ते खूप मोठं आहे, जे जीवनासाठी खूप मोठं यश संपादन करण्यासाठी उपयोगी पडू शकतं. असं हे या कोर्सच्या माध्यमातून वेगवेगळे हत्यार दिले जातात. हे हत्यार आपल्याला जीवनामध्ये खूप
गोष्टी शिकून जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे वापरता येणारे हत्यार आहे. त्यानंतरच प्रभावी बोलाल तर जिंकाल हा कोर्स चालू झाला आणि या कोर्सच्या माध्यमातून परत स्टेजवर येण्याची वेळ आली आणि स्टेजवर जी प्रथमतः वाटत होतं की नाही आपण स्टेजवर बोलू शकत नाही, तर अशा गोष्टींचा समोर गेल्याच्या नंतर असं झालं की नाही आपण हे करू शकतो आणि त्याच वेळेस ठरवलं की आपण हे करायचंच. असंच कोर्सचं मिक्सिंग व्हायला लागलं आणि 2 कोर्स एकामागे एक चालू असल्यामुळे प्रभावी बोलाल तर जिंकालच्या माध्यमातून स्टेज डेअरिंग, व्यक्तिमत्व प्लस अंडरस्टँडिंग असे वेगवेगळे स्किल डेव्हलप झाले आणि प्लस चला भविष्य घडूया या माध्यमातून वेगवेगळ्या प्रोजेक्टवर ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस आपण मी प्रत्येक वेळी पाहायचो की मुलं कॉलेज जीवनामध्ये BSc वगैरे त्या साईटला इंजिनिअरिंग साईटला मुलांना प्रोजेक्ट असायचे आणि ते प्रोजेक्ट त्यांना साकार करावं लागायचे समोर वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते प्रोजेक्ट ज्यावेळेस त्यांना दाखवावं लागायचे तर त्यावेळेस त्यांचं जे बॉडी लँग्वेज वगैरे ते स्टेजवर जाऊन बोलतात आणि असं वाटायचं की आपण हा प्रोजेक्ट बनवू शकत नाही का. तर या कोर्सच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रोजेक्टची थीम पुढे आली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट बनवायला लागलो त्यावेळेस समजलं की नक्कीच आपण हे प्रोजेक्ट बनवू शकतो आणि आपण हे बनवणारच. ज्यावेळेस या कोर्सच्या माध्यमातून प्रोजेक्टवर काम करायला लागलो आणि वेगवेगळ्या थीम आपल्या ज्या संकल्पना आहे या चला भविष्य घडूया या कार्यक्रमातून संकल्पना जागा करण्याचं काम केलं आणि या संकल्पना एकत्रित आणण्याचं काम या टीमच्या माध्यमातून सरांनी केलं आणि या टीमच्या माध्यमातून ज्या संकल्पना आहेत त्या सत्यात उतरवण्याचं सर एक वाक्य नेहमी बोलायचे, जे मनात आहे ते सत्यात उतरवणं म्हणजे यश आहे, तिथून पुढे जाणे म्हणजे प्रगती. तर या दृष्टीने या वाक्याचा जो अर्थ आहे की आपल्याला पुढे जायचंय तर त्या दृष्टीने आपल्या मनामध्ये जे आहे ते सत्यामध्ये उतरवणं म्हणजे आपल्याला यश गाठणं होय. तर ते आपल्या मनातलं सत्यात उतरवून यश गाठण्याच्या दृष्टीने यश शिखर गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस स्वतःचं टार्गेट वेगवेगळ्या 10वी 12वी सुटलो, 10वीला सुटल्यानंतर 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि 11वी सायन्स नंतर 12वी झाल्यानंतर टार्गेटचा तर काही विषय नव्हता, मार्क कमी पडले आणि त्यावेळेस दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. BCom साईडला गेलो त्यावेळेस हॅपनिंगच्या पार्टमध्ये असताना सरांनी सांगितलं की हॅपनिंग आणि डुईंग हे 2 वेगवेगळे पार्ट आहे. हॅपनिंग म्हणजे दुसरं सांगतो तसं आपण चालणं आणि डुईंग म्हणजे आपण आपल्या मनाला जे वाटतं ते आपल्या स्वतःची दिशा वेगळी बनवणं, ते डुईंगचं पार्ट. तर मी इतके दिवस दुसरे जे सांगत होते त्या दृष्टीने मी चालत होतो आणि आता मी या चला भविष्य घडूया या कोर्सच्या माध्यमातून माझ्या यशशिखर गाठण्यासाठी मला जे संपादन करायचं आहे किंवा माझं जे एम आहे ते साध्य करण्यासाठी त्या दृष्टीने मी वेगवेगळे प्रयत्न करू लागलो, वेगवेगळ्या साईट शोधू लागलो की इकडे गेल्याच्या नंतर आपल्याला काय भेटू शकतं, ह्या साईटला गेल्याच्या नंतर काय भेटू शकतं, आपल्याला काय करायचं आहे या दृष्टीने मी अशी माहिती एकत्र करायला लागलो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करू लागलो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला एकच सांगणं आहे, तुम्ही चला भविष्य घडूया हा कार्यक्रम नक्कीच करा आणि आपल्याला यशशिखर गाठण्यासाठी आपल्या जीवनाची प्रगती होण्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच चांगला ठरेल.